नमस्कार, मी मयुरी आणि आपण पाहत आहात 7 स्टार न्यूज। गेल्या काही महिन्यांपासून महावितरण कंपनीने शेतीपंपाचे कनेक्शन देण्यास बंद केले। प्रामुख्याने हे कनेक्शन बंद असल्याने शेतकऱ्यांना फार मोठा तोटा सहन करावा लागलाय। शेतकरी नवीन कनेक्शन घेऊ शकत नाही, त्यामुळे लाखो रुपयांच्या शेतीला शेतकऱ्यांच्या आळा बसलाय। तसेच पर्यायी व्यवस्था म्हणून शेतकऱ्यांना सोलर बसवण्याचा आग्रह केला जातो, परंतु सोलर बसवल्याने पाहिजे एवढा पंप शेतीस पूरक पाणी काढत नाही। तसेच जास्त लांबीची पाईपलाईन असेल तर त्यामधून पाणी ओढलं जात नाही व आभाळी वातावरण असल्यानंतर सोलर चालत नाही। अशा अनंत अडचणींमुळे शेतकऱ्यास पिकाला पाणी पाजणे अवघड झाले। त्यामुळे शेती पंपाचे कनेक्शन तात्काळ चालू करावे। तसेच महावितरण कंपनीमध्ये बांद्रे येथील प्रकाश गड या इमारतीत महावितरण व महानिर्मिती या कंपन्यांचे, तर बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्स येथील प्रकाशगंगा इमारतीत पारेषण या कंपनीचे मुख्यालय स्थापन करण्यात आले। मात्र खेदीची बाब म्हणजे मागील 5-6 महिन्यांपासून या शासनाच्या व पर्यायाने जनतेच्या सेवेसाठी असलेली शासकीय कंपनीची स्थावर मालमत्ता म्हणजेच प्रकाशगड इमारतीतील काही जागा अदानी पॉवर या खासगी कंपनीला दिली असल्याची दिसून येत आहे। या इमारतीत 5 ते 6 महिन्यांपासून 5व्या मजल्यावरती अदानी कंपनीला जागा दिल्याने शासनाच्या जागा हडप करण्याचा डाव या अदानी कंपनीचा दिसत असल्याचं स्पष्ट दिसून येत आहे। तसेच महावितरणच्या मोक्याच्या ठिकाणी असणाऱ्या ऑफिसमध्ये कल्याण, कोकण, बारामती, पुणे, नाशिक, लातूर, औरंगाबाद, भांडूप, कोल्हापूर अशा ठिकाणच्या महावितरणच्या जागा अदानी कंपन्यांनी हडप करण्याचा प्रयत्न केल्याचं दिसून येत आहे। त्यामुळे अदानी कंपनी हळूहळू महावितरण कंपनी घशात घालण्याचा प्रयत्न करत आहे। तसेच नेट मीटरच्या माध्यमातून अदानी कंपनी सर्व घरगुती शेती व औद्योगिक कनेक्शनला नेट मीटर लावून महावितरण कंपनीवरती व ग्राहकांच्या वरती अन्यायकारक हुकुमशाही लादण्याचा प्रयत्न करीत आहे। जर सर्व शेतकरी, औद्योगिक, महावितरण ग्राहकांनी जर या विरोधात आवाज नाही उठवला तर महावितरण जनरेशन परिषद जनतेच्या मालकीची असणारी कंपनी काही कालावधीनंतर स्वतंत्र कंत्राटदारांच्या नावावरती दिसेल। त्यामुळे सांगली जिल्ह्यातील सर्व संघटनांनी एकत्र येऊन महावितरण संघर्ष समितीच्या माध्यमातून तीव्र विरोध करण्याचे ठरवले। लवकरच आंदोलनाचा लढा उभा करू अशी माहिती महावितरण संघर्ष समितीचे अभ्यासक श्रीदास होनमाने यांनी दिले। नमस्कार, मी श्रीदास होनमाने। आज महावितरण संघर्ष समितीच्या माध्यमातून आज पुन्हा एकदा नव्याने आपल्यासमोर येत आहे। महावितरण संदर्भातले गेल्या काही महिन्यापासून महावितरणमधील शेतीपंपाची कनेक्शन महावितरण कंपनीने बंद केले आहे। वास्तविकदृष्ट्या पाहता शेतीपंपाची कनेक्शन बंद करून सोलरची कनेक्शन द्या असा महावितरणचा एक नवीन पायंडा पडलेला आहे। पण सोलरच्या कनेक्शनला ज्यांची 2000 फुटाच्या वरती पाईपलाईन आहे त्याला सोलरचे पंप त्या लेफ्टपर्यंत पाणी पाठवत नाही, कारण त्या 2000 फुटा किंवा 4000 फुटापर्यंत पाणी ओढलं जात नाही त्या मोटरला। बोरमधील मोटरला पाणी वरती काढलं जात नाही आणि त्याचबरोबर जर ऊन नसेल तर सोलर काम करत नाही। अशा अनेक अडचणी सोलरला येत आहेत, त्यामुळे शेतकरी हतबल झाला आहे। आता उन्हाळ्याचे दिवस आहेत, पिकं ताणात आहेत, लोकांनी ऊसाच्या लागणी, कृषीप्रधान देश असल्यामुळं हा कडेगाव पलूस तालुका ऊसाची पिकाला प्रामुख्याने प्राधान्य देतो। ऊस, केळी, हळद, आले अशा पिकांना पाणी मिळत नाहीये आणि त्याला कारणीभूत शेतीपंपाची नवीन कनेक्शन आता बंद आहे। तर आमची महावितरण संघर्ष समितीच्या मार्फत महावितरण कंपनीला विनंती आहे की तात्काळ शेतीपंपाची कनेक्शन चालू करा, अन्यथा महावितरण संघर्ष समितीच्या मार्फत आम्ही पुन्हा एकदा नव्याने लढा उभा करू। त्याचबरोबर आत्ता सध्या अदानी कंपनीने घरगुती मीटर हे नवीन बसवायला चालू केले। तसेच अदानी कंपनीने आत्ता बांद्र्याला आपले महावितरणच्या कार्यालयामध्ये स्वतःचं ऑफिस निर्माण केले। तर यापूर्वी 2003ला महावितरण कंपनी झाली, त्यावेळेला महावितरण, जनरेशन, पारेषण अशी 3 कंपन्या निर्माण झाल्या। पण त्यापासून आज अखेर कोणत्याही कंत्राटदारानं बांद्रा ऑफिसमध्ये किंवा सांगली सर्कलमध्ये, कोल्हापूर सर्कलमध्ये कोणतंही स्वतःचं ऑफिस महावितरणच्या कार्यालयात स्थापन केलं नव्हतं। पण हे ऑफिस कार्यालय स्थापन करून अदानी कंपनी, MSCB आपल्या घशात घालण्याचा प्रयत्न करण्याचा डाव हा लक्षात येत आहे आणि अधिकारी यांना विरोध करू शकत नाहीत, कारण की अधिकाऱ्यांचे हात बांधले गेले असल्यामुळं कोणत्याही अधिकाऱ्याला याच्यावरती वाचा फोडायला जागा नाही। तर आमची कळकळीची सर्व ग्राहकांना विनंती आहे
आज ऑफिस थाटले, उद्या मीटर हे आपल्याला रिचार्जचे मीटर बसवणार आणि जर हे मीटर प्रत्येक योजनेला बसायला लागली तर आपली प्रामुख्यानं कडेगाव पलूस तालुक्याची ताकारी योजनेअंतर्गत प्रगती झाली आणि ताकारी योजनेला जर ह्याने आणून आपल्याला मीटर बसवलं आणि रिचार्ज करा म्हणले तर अख्खी योजना बंद पडल आणि योजना जर बंद पडली तर कडेगाव सहित खानापूर आटपाडी तालुक्याला लोक पाण्याने वंचित राहतील। त्यामुळं गांभीर्य लक्षात घेऊन अदानी कंपनीचे मीटर बसवायला प्रत्येक शेतकऱ्याने, ग्राहकाने, रेसिडेन्शियल ग्राहकाने हा प्रामुख्याने विरोध केला पाहिजे। जर आपण हा विरोध आज केला नाही तर भविष्यात काही दिवसातच मोबाईलच्या रिचार्ज सारखं पहिली फुकट मोफत जशी सवय लावली आणि परत त्याची सवय रिचार्ज वाढव केले त्या पद्धतीनं ही कंपनी आपल्याला सुद्धा गोत्यात आणायला वेळ लावणार नाही। त्यामुळे वेळीच जागे होऊन या कंपनी विरोधात व शेती कनेक्शन आपल्याला चालू करण्यासाठी आम्ही आंदोलनाचा पावित्र्य लवकरच उभा करत आहोत। त्या पावित्र्याला सर्व शेतकरी लोकांनी आम्हाला पाठिंबा द्यावा, सर्व ग्राहकांनी पाठिंबा द्यावा अशी आम्ही नम्रतेची विनंती करतो। धन्यवाद। ब्युरो रिपोर्ट 7 स्टार न्यूज।